हॅलो फ्रेंड्स, विदर्भ कम्प्युटर एज्युकेशन चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. चला स्टार्ट करूया. सेशन नंबर 37. यामध्ये सुरुवातीला सेल्फ पाथ लर्निंग स्टार्ट करायचे आपल्याला. याच्यामध्ये टोटल 5 क्वेश्चन्स आहे. पहिला प्रश्न ब्लँक्स आहे. त्याच्यामध्ये टॅब विल हेल्प यू टू अप्लाय फिल कलर. तर याचं करेक्ट आन्सर आहे फॉर्मॅट. त्यानंतर सेकंड क्वेश्चन, यू कॅन नॉट एंटर टेक्स्ट अँड फॉर्मॅट इट. तर याचं करेक्ट आन्सर आहे फॉल्स. आपण फॉर्मॅट करू शकतो, फॉल्स आहे. तर यानंतर थर्ड नंबरचा क्वेश्चन आहे, यू वॉन्ट टू चेंज the case for your text, choose the correct option. हे पिक्चर पाहूया. करेक्ट ऑप्शन याचं आहे ऑप्शन बी. त्यानंतर 4 नंबरचा क्वेश्चन आहे, सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन फ्रॉम द गिवन इमेज टू इन्सर्ट शेप्स इन युअर प्रेझेंटेशन. तर 4 नंबरच्या क्वेश्चनचा आन्सर आहे ऑप्शन बी. त्यानंतर 5 नंबरचा क्वेश्चन आहे, चूज द करेक्ट ऑप्शन फ्रॉम द गिवन इमेज अँड ॲड ब्लँक स्लाइड इन युअर प्रेझेंटेशन. तर अशा प्रकारचे इमेजेस आहे. करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी. अशा प्रकारे आपलं सेल्फ पाथ लर्निंग इथे एंड झालेलं आहे. त्यानंतर स्टार्ट करूया नॉलेज चेक. यामध्ये टोटल 10 क्वेश्चन्स आहे. टू अप्लाय फॉर अ फास्टॅग यू शुड विजिट ब्लँक वेबसाईट पावर्ड बाय द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. तर याचं करेक्ट आन्सर आहे NPCI. त्यानंतर सेकंड नंबरचा क्वेश्चन आहे, युअर फ्रेंड्स कीप्स ट्रॅव्हलिंग फ्रॉम वन स्टेट टू अनदर. ही वॉन्ट्स टू अवॉइड द ट्रॅफिक ॲट ऑल टोल प्लाझas that gets him late. What can he do? Pay to toll fast and pass through faster. तर याचं करेक्ट आन्सर आहे अप्लाय फॉर फास्टॅग अँड देन स्टिक इट ऑन द कार विंडशील्ड. त्यानंतर थर्ड नंबरचा क्वेश्चन आहे, यू कॅन अप्लाय फॉर फास्टॅग फ्रॉम अ ब्लँक सेलर. तर याचं थर्ड नंबरच्या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर आहे व्हेरीफाईड. त्यानंतर 4 नंबरचा क्वेश्चन आहे, बँक्स एनेबल users to get FASTag in only 1 or 2 steps. तर याचं करेक्ट आन्सर आहे पेटीएम बँक. त्यानंतर पाहूया 5 नंबरचा क्वेश्चन, व्हॉट आर द व्हेरियस वेज टू रिचार्ज युअर फास्टॅग अकाउंट. तर याचं मल्टिपल आन्सर राहते. तर याचं करेक्ट आन्सर आहे online from the respective seller's website, then second offline by visiting the seller office, then third number at toll plazas. त्यानंतर 6 नंबरचा क्वेश्चन आहे, which of the following websites allows you to participate in various volunteering activities powered by the Indian government. So its correct answer is C, India gov.in. Then 7 number question, the users having government email ID with this suffixes can directly log into the India portal. Identify them. तर 7 नंबरच्या क्वेश्चनचं आन्सर आहे gov.in and nic.in.
सेव्ह करूया. देन 1 नंबरचा क्वेश्चन आहे इन द फुल फॉर्म ऑफ NSS. तर याचं करेक्ट आन्सर आहे नॅशनल सर्व्हिस स्कीम. त्यानंतर 9 नंबरचा क्वेश्चन पाहूया. अपार्टमेंट फ्रॉम द इंग्लिश यू कॅन ॲक्सेस द यंग इंडिया पोर्टल इन ब्लँक 2. तर याचं करेक्ट आन्सर आहे हिंदी. देन 10 नंबरचा क्वेश्चन आहे युअर फ्रेंड्स लाईक व्हॉलंटिअरिंग फॉर मेनी सोशली हेल्पफुल ॲक्टिव्हिटीज. ही ऑल्सो वॉन्ट्स टू participate in animal rescue activities. Where should he register himself? 3 नंबरच्या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर आहे ऑन द यंग इंडिया पोर्टल. तर अशा प्रकारे आपले नॉलेज चेकचे क्वेश्चन्स इथे आपल्याला एंड करायचे आहे. आणि यानंतर स्टार्ट करूया डू इट युअर सेल्फ. तर पहिला क्वेश्चन आहे इन द गिवन प्रेझेंटेशन इन्सर्ट अ ब्लँक स्लाइड युझिंग होम टॅब स्लाइड ग्रुप न्यू स्लाइड. यामध्ये आपल्याला न्यू स्लाइड इन्सर्ट करायचे आहे. सेकंड नंबरचा क्वेश्चन आहे इन द गिवन प्रेझेंटेशन सिलेक्ट द टेक्स्ट मोहित खुराना अँड चेंज इट्स फॉन्ट टू कॅलिब्री फॉन्ट साइज टू 36 युझिंग होम टॅब फॉन्ट ग्रुप. तर मोहित खुराना हे जे टेक्स्ट आहे याला आपल्याला फॉन्ट आहे तो कॅलिब्री करायचा आहे आणि फॉन्ट साइज हा 36 असा करायचा आहे आणि आन्सर सबमिट करायचा आहे. थर्ड नंबरचा क्वेश्चन आहे इन द गिवन प्रेझेंटेशन सिलेक्ट द प्रोफाइल अँड मेक इट अलाइन मिडल युझिंग होम टॅब अँड पॅराग्राफ ग्रुप. प्रोफाइल जे आहे टेक्स्ट ते आपल्याला मिडल अलाइन असं करायचं आहे. आणि आन्सर सबमिट करायचं आहे. त्यानंतर 4 नंबरचा क्वेश्चन इन द गिवन प्रेझेंटेशन सिलेक्ट द कॉम्प्लेक्स टेक्स्ट complete text adobe photoshop and make the text bold using home tab font group. बोल्ड करायचं आहे आपल्याला. adobe photoshop इथे लिहिलेलं आहे. याला बोल्ड इफेक्ट अप्लाय करायचा आहे आणि आन्सर सबमिट करायचा आहे. देन 5th नंबरचा क्वेश्चन आहे इन द गिवन प्रेझेंटेशन सिलेक्ट द टेक्स्ट बेनिफिट्स ऑफ ड्रिंकिंग वॉटर अँड अलाइन इट टू द राईट युझिंग होम टॅब पॅराग्राफ ग्रुप अलाइन राईट. बेनिफिट्स ऑफ ड्रिंकिंग वॉटर याला आपल्याला राईट अलाइन असं करायचं आहे. आणि अशा प्रकारे आपले नॉलेज चेकचे डू इट युअरसेल्फचे क्वेश्चन इथे पूर्ण झालेले आहे. एक्झाम आपल्याला इथे एंड करायची आहे. ओके करायचं आहे. त्यानंतर स्टार्ट करूया सिम्युलेशन क्वेश्चन. पहिला प्रश्न आहे you have opened MS PowerPoint and you can see there is one slide available. Add one blank slide using slide
ग्रुप इन होम टॅब मध्ये 1 ब्लँक स्लाइड इन्सर्ट करायची आहे. आणि आन्सर सबमिट करायचं आहे. Then second question, you are making a presentation for the partner for a new business proposal and you have to add a picture of business proposal to make your presentation visually attractive. So business proposal आहे ते आपल्याला अट्रॅक्टिव्ह करण्यासाठी इन्सर्ट मध्ये जायचं आहे. पिक्चर्स मध्ये जाऊन अशा प्रकारे सबमिट करायचं आहे. कन्फर्म करायचं आहे. त्यानंतर देन सेशन इंटरेस्ट स्टार्ट करूया. Which of the following allows the transmission of telephones calls over computer networks? तर याचं करेक्ट आन्सर आहे 4 पैकी व्हॉइस ओव्हर IP. Then second नंबरचा क्वेश्चन आहे blanks telephones are specialized input and output device for receiving and sending voice communication. So correct answer is analog. Internet. And third number question is telephony, also known as internet telephony, is the VoIP application that uses the internet rather than traditional telephone lines to support voice communication. So correct answer is true. The fourth number question is voice over IP is set of standards or technologies that support voice and other type of communication over the internet. So correct answer is true. तर अशा प्रकारे आपलं सेशन इन कम्प्लिशन टेस्ट इथे संपलेले आहे आणि सेशन 37 मधले पूर्ण क्वेश्चन्स इथे आता आपले एंड झालेले आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.